डेंग्यू या रोगाचा प्रसार कोणत्या डासाच्या प्रजातीमुळे होतं? डेंग्यू काय आहे रे? डेंग्यू असा रोग आहे मित्रांनो, माहित आहे का, ज्या कारणामुळे इंटरनल ब्लडिंग होण्याची जास्त शक्यता असते रे. इंटरनल ब्लडिंग म्हणजे काय? तर इथे बघा, आपल्या शरीरामध्ये डेंग्यू नावाचा आजार काय करत असतो? प्लेटलेट्स जे आहे, तोपर्यंत उत्तर बघा, काय भेटलं तर कमेंट्स मध्ये द्या, सोपं टाकले. प्लेटलेट जे आहेत ना, हे कमी करून टाकतं रे, रक्तपटिका कमी करतं, आणि रक्तपटिका आपल्या शरीरामध्ये रक्त गोठण्याचं काम करतं रे. मित्रा, माहित आहे का सर रक्त का गोठतं? आपल्या शरीरात तुला सांगतो 97 ते 98 हजार किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात, आणि एवढ्या लांबीच्या रक्तवाहिन्या कितीतरी वेळेस तुटतात मित्रांनो, आणि कितीतरी वेळेस जुटतात. मग तुटल्यानंतर त्या रक्तवाहिन्याच्या ठिकाणी रक्त गोठण्याची प्रक्रिया जर कोण सुरू करत असेल तर ती प्लेटलेट्स करत असते, ज्याला रक्तपट्टिका म्हणतो, जी रक्तामधील एक प्रकारची सेल आहे. आता बघा, या ठिकाणी काय म्हणतो, डेंग्यू नावाचा जो आजार आहे, त्या डेंग्यू नावाच्या आजारामध्ये जो व्हायरल आजार आहे, आणि हा डेंग्यू नावाचा जो व्हायरस आहे तो काय करतं? या प्लेटलेट्सची संख्या शरीरात कमी करून टाकतं. या कारणामुळे रक्त गोठण्याची, ब्लड क्लोटिंगची प्रक्रिया थांबते, आणि अशा वेळेस इंटरनल ब्लडिंग चालू होऊन जातं मित्रांनो. हा पण एक प्रकारचा डेंजर आजार आहे, ह्याची पण व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे. आणि हा आजार आपण म्हणतो तर हे काय मित्रांनो, डासामार्फत पसरतो. आणि डास कोणता असेल तर एडिस इजिप्ती नावाचा जो डास आहे, या डासामार्फत डेंग्यू नावाचा व्हायरस एखाद्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो, प्लेटलेटची संख्या कमी करतो. तर यासाठी हे पण काय काळजी घेणं गरजेचं आहे.